टीसीने पकडलेलं आहे आणि त्यांनी ओळखलं पण आहे. मॅडम तुम्हीच असं करता? आय थिंक सो तुम्ही जरा चांगलं करू शकला असता. अरे यार, म्हणजे मी त्याचा मैत्रीण आहे असं मी म्हणत नाही, मी मित्रच आहे त्याचा. मित्र असं. हा माझा मित्र आहे. रोज इंटरेस्ट ताटात जे असेल ते मला हवंच असतं. पाहिजेच असतं. म्हणजे मला ते समजतच नाही. स्वतःबद्दल किंवा एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची झाली मजेशीर तर कुठची पसरव. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे नव्या मालिकेच्या सेटवरती, अर्थात दीपज्योतीच्या सेटवरती, आणि माझ्याबरोबर आहेत, त्यांचं नाव आता मी काय घेऊ मला कळत नाहीये, म्हणजे काटर मिटर म्हणू, दीपज्योती म्हणू का प्रसाद आणि पूर्वा म्हणू, नक्की काय म्हणायचं सांग मला. आणि हे लिटरली म्हणजे इतकं बरं वाटतंय ते क्वार्टर मीटर वर्क झालं, कारण की आम्ही ते खूप क्लिशे वाटू शकतं हे, मी कायच बोलताय डॉक्टर हे कोण बोलतं का, पण ते होतंय वर्क आणि लोकांना आवडतंय. ह्याचे डीएम्स पण आलेले आहेत, सो ती गंमत येते. हो, म्हणजे ते जेव्हा ते आउट झालेले ना, खरंच मज्जा वाटलेली वाचताना. तू काय सांगत होता? त्याचे मीम्स वगैरे बनवतायत आणि ते खूप छान. ते मजा येते. आमच्या चॅनल मधल्या एकांनी ते सजेस्ट केलं होतं. हो ना. आणि डिरेक्टर सरांनी पण ते क्वार्टर मीटर असं ते एका पाठोपाठ एक बोलले आणि ते वर्क झालं. पण ते वर्क झालं ते इंटरेस्टिंगच गोष्ट वाटते. अशा काही गोष्टी इम्प्रोव्हायझेशन मध्येच वर्क होतात. पण मला वाटतं ह्या बाबतीमध्ये तर तुम्ही दोघं जण मला लकीच वाटता. म्हणजे मगाशी पण मी पूर्वाशी बोलले, मला झालं की या आधीची मालिका इतकी सुपरहिट आणि आता पुन्हा एकदा झीवरतीच, आणि त्यात जे तुम्ही म्हणजे हायलाईट तुम्ही होतच होतात त्या भूमिकांमुळे तुमच्या, आणि त्यात आता ही नवीन भूमिका आली. सो मला वाटतं हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है. पण या गोष्टीचं दोघंही ग्रेटफुल असणारच आहोत न सांगता. खरंय. प्रत्येकाला वाटतं आणि आम्हाला आतूनही वाटतं की आपण आहोत एवढे ग्रेटफुल की आपण खूप कमी वेळा असं होतं की टाइम स्पॅन कमी आणि पटकन आपल्याला काहीतरी मिळतं. खरंय. आधी तर असं नाहीच व्हायचं. आपण आता एकदा ते रिपीट होणं, एकदा केलं तर लगेच आपल्याला नाही, हे होणारच होतं. त्यात टाईपकास्ट न होणं एवढी मोठी गोष्ट होती. पण आम्हा दोघांसाठी टाईपकास्ट नाही झालो आम्ही त्याने वेगळा रोल केला होता, मीही वेगळा रोल केला होता. सो आत्ता कट्टू त्याचाही वेगळा रोल आहे, माझाही वेगळा रोल आहे. सो ही खूप चांगलीच गोष्ट वाटते. म्हणजे ऍक्टरसाठी ही सगळ्यात पर्वणी आहे आय थिंक सो. कारण की काय होतं, कधी कधी हिरो केलाय, पॉझिटिव्ह केलाय, श्रीमंत घरातला मुलगा, अरे लगेच ना, अरे हा तो त्याच्यात जाईल तो बरोबर, तर असं ते हमखास रिपीट करतात शक्यतो. नाही, आणि हिच्या बाबतीत तर ते चान्सेस खूप जास्त होते. शिवा इतका तिने कडक रोल केला होता आणि पण ते खूप वेगळा रोल मिळाला. आम्ही दोघं मागच्या वर्षीचे झीचे आमची पेअर ऍक्च्युली तिकडे घडली होती. माझा पुढचा प्रश्न होताच की तुम्ही महासंगमणी ह्या सगळ्याला तर भेटायचात, पण पहिल्यांदा दोघांची भेट कधी झालेली आमची पहिल्यांदा तेच मी आता बोलत होतो. नाही, झी अवॉर्ड्सला हिला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं आणि मला बेस्ट ऍक्टर मिळालं. तेव्हाच ऍक्च्युअल ओळख झाली. आपण किती तेव्हा त्याच्या आधी कुठे बोलायचो नव्हतं बोलत. म्हणजे आम्हाला माहित होतं सगळं की कोण ह्या सिरियलचे हे लोक आहेत, त्या सिरियलचे, पण ओळख अशी त्या दरम्यानच होत गेली. तेव्हा तर स्वप्नात पण वाटलं नसेल की नंतर नेक्स्ट सिरियल मध्ये तुम्हीच असाल एकत्र. ऍब्सोल्युटली नाही. बट नाव शी इज वी हॅव बिकम लाईक रिअली गुड फ्रेंड्स आणि आम्ही खूप मजा करतोय, चिल मारतो, फुल चिल मारतो, खूपच चिल मारतो. आम्ही दोघेही मित्र आहोत. येस, म्हणजे असं खूप कमी वेळा होतं, खूप कमी वेळात अशी पटकन मैत्री होते आणि ते छान ट्युनिंग जमतं. ते म्हणजे मी त्याचा मैत्रीण आहे असं मी म्हणत नाही, मी मित्रच आहे. हा माझा मित्र आहे. मला वाटतं हेच तुमचं ऑफस्क्रीन ट्युनिंग आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतं आणि म्हणून ते जास्त मज्जा येते ती नोकझोक बघताना तुमची. पण मला सांगा, सगळेजण तुम्हाला ओळखतात, तुमच्या भूमिकेचं कौतुक होतं, तुमचं माणूस म्हणून कौतुक होतं, पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जेव्हा स्वतः आपण कधीतरी ह्या सगळ्यापासून लांब जाऊन एक शांतपणे आपला एक विचार करतो, तेव्हा एक असा प्रश्न कधी पडतो की का आपल्याला लोक इतकं म्हणजे म्हणतात ना, इतकं आपल्यावरती का प्रेम करत असेल, किंवा आपल्यामध्ये असं काय खास आहे की जे लोकांना खूप स्पेशल वाटतं? असं एक स्वतःलाच कधी असं एक प्रश्न केला, किंवा तुम्हाला काय वाटतं ह्याच्या मागे काय कारण असेल? काम तर आहेच तुमचं, अभिनय तर आहेच. चांगला प्रश्न आहे, पण असं नाही सांगता येत. पण मला माझा खूपच स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव वाटतो, ज्याने लोकांना मी आपलीशी वाटते. म्हणजे जे आहे ते आहे, ह्या पद्धतीची मी मुलगी आहे, पूर्वा म्हणून इन अँड आउट. तर मग ती पद्धत किंवा तो ऑरा लोकांना आवडू शकतो. ह्या गोष्टीमुळेच पूर्वा आवडते लोकांना, असं मला वाटतं. की अरे हा, ही जे काही आहे ना, ते तिच्याकडे फिल्टर नाही आहे, माझ्याकडे जेन्युइनली फिल्टर नाही आहे. मी जे आहे ते मी सगळं तोंडावर बोलू शकते.
तर ह्या गोष्टी हा माझा प्लस पॉईंट वाटतो. कधी कधी होऊ शकतो मायनस पॉईंट, मी त्याच्यावर पण येईल, पण जास्त 80% प्लस पॉईंटच वाटतो की जे आहे परखडपणे बोलणं. ह्या गोष्टीमुळे लोक प्रेमही करतात. कधी कधी बोलत असतील काहीतरी, पण ह्या गोष्टीमुळे प्रेम करतात लोक माझ्यावर. तुला काय वाटतं? सगळ्यात असं हा पण तसाच आहे हो म्हणजे असं मला वाटतं. पण काय म्हणतात त्याला प्रामाणिक, मला असं मी त्याला प्रामाणिकपणा, तसं स्टेट करेल की उगाच ना आय थिंक सो तुम्ही जरा चांगलं करू शकला असता. हे खूप कमी वेळा निघतं. जे आहे ते इकडे ते होतं आणि तिकडे ते होतं, असं प्रामाणिकपणे जे काय आहे ते सांगून टाकतो. त्याचे अगेन ते फायदे तोटे आहेत. बट आन्सरिंग युअर क्वेश्चन, खरं तर सी मी मुळात ह्या गोष्टीची स्वप्न बघितली होती लहानपणापासून. मी जवळजवळ 4थी-5वीपासून थिएटरमध्ये काम करतो. तेव्हा काही स्वप्न पण नव्हतं की बाबा या क्षेत्रात काम करायचं, पण 8वी 9वी 10वीमध्ये हे शुअर झालं होतं की हेच करायचंय. आणि प्लस घरातनं तो सपोर्ट नाही आणि घरी ह्या सगळ्या गोष्टीच्याच विरोधात आणि काही संबंधच नाही. तर त्यामुळे तेव्हापासून ती स्वप्न होती की नाही प्रूव्ह रॉंग करायचं आहे, असं सगळं ते होतं. बट कदाचित लोकांना आणि का आवडत असू मी जर विचार केला ना, तर मी कधी कधी ॲक्टर म्हणून आपण विचार करतो, तर मला असं वाटतं मी समहाव कधी कधी मला ती थोडीशी नॅक माहिती आहे की प्लेइंग टू द गॅलरी, किंवा लोकांना कम्फर्ट देणं हा त्याचा इश्यू, म्हणजे इश्यू नाहीये, ही चांगली गोष्ट आहे की एखादा माणूस अनोळखी आहे, ओळखीचा आहे, कम्फर्ट पहिला कम्फर्ट आपलंसं करून देतो ना, की त्या आता 4 सर्कल आहे 4 लोकांचं, तिथे पटकन एक वेगळा माणूस आला तर हा माणूस आहे जो कम्फर्ट देईल पटकन. मी थोडा विचार करीन किंवा मीही देईन, पण मी ह्याच्यापेक्षा थोडा कमी बॅकफुटला असेल, पण हा खूपच कम्फर्ट देईल एखाद्याला, मग त्याला वाटेल की मी त्या 5 लोकांमध्येच आहे. सो हा त्याचा प्लस पॉईंट आहे. हे तर आहे. जास्तीत जास्त हे ऑफ स्क्रीन आहे, पण ऑन स्क्रीन मी जितक्या मालिका बघितल्या आहेत, लोकांच्या घरी जाऊन बघितल्या ना, तर ते मला माहिती आहे आजी आत्या काय बोलतात आणि मग ते बरोबर डायलॉग रिपीट करतात. आणि मग त्याला सिरियलमधला मालिकांमधला कुठला मुलगा आवडतो, तर त्यांना बरोबर त्यांच्या घरात जो असणारा मुलगा आहे किंवा तो जसा असावा हे त्यांना जास्त आवडतं. आणि मी बरोबर ते कधी कधी हेरून काढतो. दॅट इज प्रॉबेबली प्लेइंग टू द गॅलरी, की असं केल्याने थोडंसं कधी कधी घरातल्या, आता बघा मी हे काय मुद्दाम करत नाही, पण मी डेफिनेटली कॅरेक्टरमध्ये ते सगळ्या गोष्टी बसवून करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे कदाचित लोकांचं इतकं प्रेम असेल. तुम्हाला काय वाटतं कलाकार म्हणून आजकाल ना असे खूप कधी कधी असं की नायक नायिका म्हटलं ना की लोकांच्या समोर ना ती आता एक इमेज अशी सेट झालेली आहे. म्हणजे जसं आता तू मगाशी म्हणालीस की नायिका म्हटली की अशी एक साधी सोजवळ गोड मुलगी, मग ती सालसच असली पाहिजे, तिने आरेला कार्य नाही करायचं. आणि नायक म्हटलं तर तो असा डॅशिंग किंवा रांगडा, एकदम गॉगल लावून बाईकवरून एंट्री आणि असा फुल एकदम त्याचा खूप दबंग तो एकदम आहे, त्याचा खूप धाक आहे वगैरे असं. तर तुम्हाला काय वाटतं ते सगळं मोडून त्या पलीकडे नायक आणि नायिका टेलिव्हिजनवरचे कसे असायला हा पाहिजे? स्टिरियोटाईप तोडला की, म्हणजे आधीच तोडलाय, तर त्याच्यात आता काही बोलण्याचा मुद्दा नाही. नाही, आधीच्या तुझ्यासाठी सिरियलला आता हा तोडून टाकलेला actually, मुद्दा आहे की आपण खूपच साच्यातले आहोत किंवा आपण ह्या चौकटीत बसणारे आहोत की अशीच असते मुलगी असं. पण हा तोडून टाकला ना, शिवा या मालिकेने तोडला. पण डेफिनेटली जेव्हा ज्योती करायला आपण बघतोय ज्योती, तो तीही तो मुद्दा तोडते की ती पण समहाऊ मुलगी असेल किंवा काही असेल, पण तीही आलेला कार्य करणारी थोडीशी आहे. आणि तिच्यातही तो स्वभाव आहे की कोणीतरी अपोज करतंय, पण तिच्याकडे तो प्रामाणिकपणा आहे, तिच्याकडे ती जिद्द आहे कामाची आणि ती त्या पद्धतीने वागते. सो हे कॅरेक्टर बिल्डअपच आहे आणि ह्याच्यात सगळ्या तो टिपिकलपणा तोडलाच जातोय दोन्ही गोष्टींमध्ये. सो ती गंमत येते आणि ऑफकोर्स ह्याला पण आहे ते नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये प्ले करतो सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे हा मेकर्सचा, चॅनलचा, डिरेक्टर्सचा, लेखकांचा. ते लोक खरंच वेगळं काहीतरी घेऊन येतात टेबलवरती, तेव्हा कुठं ऍक्टर म्हणून ते परफॉर्म करायला तितकी मजा येते आणि वेगळं काहीतरी खरंच प्रेक्षकांपर्यंत पोचतं. त्यामुळे त्यांनी जर छान टिपिकल कॅरेक्टर्स आणले नाहीत तर तितकंच प्ले करायला मजा येते. खरं. येस. बरं, मला सांगा, सेटवरती इतकी सगळी मजा मस्ती चालू असते, तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय वाटतं? मजा मस्ती मी तुला एक सांगतो, दुपारचं जेवण. एक्झॅक्टली मला हा जो एक प्रश्न आहे की सेटवरची मजा
सॉरी बोल नाही तू नाही बोल ना आम्हाला कळला तुझा प्रश्न. नाही, मी पुढे ऑप्शन देत होते की चहाचा ब्रेक का सीनचं टेक. अच्छा ओ सीनचा टेक ही मजा मस्तीसाठी ऍक्च्युली मजा मस्तीसाठी पण आहे, कारण की आमच्या दोघांचे सीन खरंच मजा मस्तीचे असतात. त्यामुळे आमच्यासाठी तर डेफिनेटली आहे. जे लोक आरडाओरड करतायत आणि ज्यांचं हे चालू आहे त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, पण आमच्यासाठी दोघांसाठी तर मला असं वाटतं की ब्रेक हा सगळ्यात, कारण की आम्ही सगळे दुपारचा मिळून break. एकत्र जेवतो दुपारचं प्रॉपर, जेवण हे इतकं सुंदर होतं आमच्याकडे. आणि त्यात ही म्हणजे आमची शर्यत लागते की कोण पहिला डबा हिसकवतो आणि वगैरे असे. रोज खूप इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी. रोज इंटरेस्टिंग प्रसादच्या ताटात जे असेल ते मला हिला हवंच असतं. पाहिजेच असतं म्हणजे मला मी ते समजतच नाही, बट नाही बदलेस. सो माझी बायको पण छान अशी, ती बरोबर एक भाकरी मी एक्स्ट्रा तर करून देते. विचारणारच होते, ती स्वतः छान हो, बनवून ती देते. आजकाल 2 नाचणीच्या भाकरी द्यायला लागली मला की आवडते म्हणून पूर्वाला, बाबा घेऊन जा. बरं, आता माझ्याकडे ना काही प्रश्न हा. आहेत. तर आता तुम्ही एकमेकांना छान ओळखता. ओके, सो तुम्ही एकमेकांना किती ओळखता आणि तुमच्या काय काय छान छान गोष्टी आहेत हे प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे. ओके, सो म्हणून माझ्याकडे असे प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला सांगायचे. Okay. ओके, बरं, मला सांगा की दोघांचे एका महिन्यामध्ये साधारण किती चीट डेज असतात? की काउंटच नाही माझा करत? रोज आहे सध्या, रोज. मी काल कुरकुरे खाल्लेत. नाही, माझा नो ऑफेन्स. दुपारचा थोडासा चीट डे करायचा प्रयत्न करतो मी. रात्री तर नाहीच अजिबात, रात्री काही झालं तरी सॅलड्सच, आणि दुपारी फक्त म्हणजे एक भाकरी ठरली आहे तर फालतूचे प्रश्न विचारले नाही, मला नाही आवडलं. थोडस दुपारी चीट करतो. ओके, पुल आणि पुश मध्ये कोणाचा गोंधळ जास्त होतो? म्हणजे इन व्हॉट सेन्स? Workout मध्ये? नाही, डोअर ओपन करताना पुल आणि पुश लिहिलेलं हो, असतं ना. अच्छा. So होतो, त्याच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो, होतो का? प्रत्येकाचा मी होतो. बघतो वरती. ठीक आहे, नाही बऱ्याचदा होतो, माझा होतो. ठीक आहे. आणि ते लिहिलं नसेल तर थोडस आणि आजूबाजूला आधी कोण बघतं? कोणी आपल्याला बघत नाही. नाही, मी करून टाकते, जे आहे ते आहे. मी वरती बघतो लॉक कुठे आहे, त्या साईडला आहे तर मग दरवाजा इकडे उघडायचा. देवा. सॉरी, चला. पण खरंच मला नाही आपटायची सवय आहे. हा, बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग होतं का? हो, माझं होतं हो काय मग ऑलवेज. ऑलवेज. गुगल मॅप्स लावून कोण चुकू शकतं दोघांपैकी, काय वाटतं? कधीच नाही मी कधीच नाही चुकू. मी बिना गुगल मॅपचा पण कधी चुकत नाही. नाही, मी वा, बिंग मुलगी थोडं असं नाही, असं नको बोलूस प्लीज. हे नाही, असं नाही. नाही असं मी काय म्हणते, मुद्दा आहे की मी चुकतेच गुगल मॅप्स वर. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा तुला. मला हा, प्रॉब्लेम तुला आहे प्रॉब्लेम. आणि असतो बऱ्याच मुलींना, तो ह्याच्यात प्रॉब्लेम नाही असतो. बरं ठीक आहे. म्हणजे लहान असताना कधी हळूच बाबांच्या खिशातून किंवा आईच्या हो. पर्स मधून पैसे चोरले? हो प्रचंड. हो. म्हणजे ते चिमकुटे आठवत आहेत मला मला आईचे. कमिशन लागायचं, रद्दीचे पेपर गेले की कमिशन लागायचं. ते नाही दिलं तर मग मी घ्यायचे. इथे चिमकुटे काढायचे मम्मी. इथे चिमकुटे काढायचे. स्वतःबद्दल किंवा एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची झाली मजेशीर, तर कुठची पसरवाय? की पूर्वा कौशिक ही खूप आजकाल मुलीसारखी वागायला लागली. अरे यार, माझ्याकडे नाही आहे तुझ्यासाठी. ठीक आहे, तू विचार कर आणि मी मग विचार शेवटी करून सांग. सांगेन. हा. ओके, बाथरूम मध्ये किंवा लिफ्ट मध्ये अडकलायत कधी असं आणि मेजर घाबरलायत, असं झालंय कधी? नाही, घाबरलो. नाही, मी अडकले नाही. अडकलो असेल पण घाबरलो. हा. ओके, वर्कआउटच्या नावाखाली मिरर सेल्फीज काढलेत? नाही, नावाखाली नाही. मी कधीच वर्कआउट नाही म्हणजे केल्यानंतर जेव्हा केव्हा वर्कआउट केलं त्याच्यानंतर रोज काढलेत. एवढं तर अरे आम्ही काय तुला अगदीच एवढे वॉनबी वाटतो का? यार, हा, कम ऑन. अरे नाही, तसं असतं ना 30 डेज नाही, नाही, नाही. असं आधी तिच्या असायचं ना, आयुष्यात आता केलं नाही, नाही, पूर्वी 30 days असायचं. बॅन 30 डेज चॅलेंज. हॅशटॅग बॅन 30 डेज चॅलेंज. तर आतापर्यंतची सगळ्यात एम्बॅरेसिंग मुमेंट, मोस्ट एम्बॅरेसिंग मुमेंट कोणती होती आयुष्यातली? आयुष्यातली अरे खूप असतील यार आता. प्लीज एक सांगा. टीसीने पकड अरे मला टीसीने पकडलेलं आहे आणि त्यांनी ओळखलं पण आहे. मॅडम तुम्हीच असं करता. अय्या, असं बोलले. असे बोलले. हा, प्रॉबेबली This is असं embarrassing. यांनी रॉंग साईड टाकताना वगैरे, घोडबंदरला रॉंग साईड टाकताना, घोडबंदर तुम्ही समजू शकता सगळेजण. हो. आणि मग तिकडे ओळख आणि मग तिथे काय दादा वगैरे, सॉरी यार लेट झालंय. असं झालंय. झालं. बरं, लहान असताना कधी झाडूने मार खाल्लायत का? झाडू नाही, मी काठ्या. नाही मार खाल्ला कधी. काठी, याच्याकडे म्हणून मी अशी टूल्स भरपूर मार वेगळी खाल्लाय. आहे त्याच्याकडे. नाही, नाही, नाही मारायचे मला. मी गुणी होते थोडी, आता नाही आहे.
बरं, ज्यावेळेस इंडस्ट्रीत आलात किंवा ज्यावेळेस तुमची पहिली कमाई झाली तेव्हा स्वतःसाठी पहिलं गिफ्ट काय घेतलं होतं लक्षात आहे? कार, मी कार घेतली होती. Wow. म्हणजे मी ऍक्च्युली कार नाही, पण म्हणजे कारचे EMI मी भरणार असं बाबांना सांगितलं होतं. ओके तो डाऊन पेमेंट त्यांनी केलं होतं. ओके. मी ऍक्टिवा घेतली आयुष्यात एवढंच, म्हणजे स्कूटी घेतली. पण आता ही त्यांनी कार सांगितलं म्हणून मला पटकन आठवलं, नाही तर मी माझ्या पहिल्या पेमेंट नंतर एक छोटं कानातलं पण घेतलंय. सो दिस इज अ बिग काय अचिव्हमेंट फॉर मी. बरं, तुम्ही ॲक्टर आहात, तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही सेलिब्रिटी आहात, लोक तुम्हाला ओळखतात, पण तरी सुद्धा इतक्या लेवलला पोहोचल्यावर पण तुम्हाला काय वाटतं तुमच्यामधली ती एक 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 मिडल क्लास किंवा एक सर्वसामान्य माणसं एक गोष्ट करतात अशी कोणती तुमच्यातली सवय आहे? मी अजूनही माझ्याकडे कार नाही आहे, सो मी पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ओला, उबर, रॅपिडोनी फिरतो. सो मला ते एकदम मजा वाटते. सेम. आनंद अगं वाटतो. ह्याच्यात मला काही मोठा मुद्दाच वाटत नाही की असं काही असावं. गाड्या- कुठूनही कसंही जातो आपण. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी ट्रेनने वगैरे सर्रास ट्रॅव्हल करते, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही मला. कधी कधी आता आपण आपल्या सोयी एवढ्या मोठ्या करून ठेवल्यात ना की मला आरामातच जायचंय, आपल्या आपल्या सोयी आपल्या आपल्या माणूस म्हणून करून ठेवल्यामुळे असं होतं की नाही नाही यार आता नको तसं जायला, आता असं जाऊया. हे मी ऍक्टर नसते तरी केलं असतं असं मला कधी कधी वाटतं. मुद्दा तो आहे. आम्ही मीरा रोडला शूट करतो. मी राहतो घोडबंदर रोडला. तर लिटरली म्हणजे त्याच्यात रॅपिडो शिवाय पर्याय नसतो जाताना. खरंय. रॅपिडो बाईक. हो. चला. सो हां. येस. नाही, पण माझा प्रश्न असा होता की सर्वसामान्य माणसं काय गोष्टी म्हणजे आता साधारण काही लोकांच्या घरामध्ये रिमोटला पिशवीच लावलेली असते प्लास्टिकची किंवा तेलाची बॉटल संपत आली मग उलटी करतात. मी तुला So सांगते तुम्ही ह्या पण अशा गोष्टी बेसिक करतात आम्ही का? सगळे नॉर्मल व्यक्ती आहोत. आम्ही काय एवढं ग्रेट माणसं नाही आहोत. Toothpaste. सगळं मी अजूनही लाटण्याने लाटण्याने. टूथपेस्ट करते आणि मला खालूनच टूथपेस्ट अशी केलेली आवडते, मधून दाबलेलं अजिबात आवडत नाही. हे बेसिक जे माणसांना होतं ते होतच. मुद्दा हाच होता की आम्ही एकदम घरगुती माणसं आहोत. मला घरी गेल्यानंतर जेवण करायलाही आवडतं. मी करते माझं जेवण आणि जेवते आणि झोपते. बेसिक घरातली लोक सुट्टी असल्यावर जे करतात ते सगळं आम्ही करतो. आरामात राहतो. सगळं सगळं बेसिक, की गाडी धुण्यापासून सगळं, की आज मला वेळ आहे ना, आज मी त्यांना नाही सांगणार मी माझी गाडी धुईन, हे पण मी करते. तो काही मुद्दा नाहीये. सो आम्ही खूप नॉर्मल लोक आहोत. म्हणजे मी आहे, Yes, please. आपण आहे. लहान असताना कधी दरवाजाशी बल वाजून पळून गेला हो. कोणाच्या? मी तर मी तर थांब अजून. कुंडीतले दगड पण टकल्यावर मारले. कुंडीतले दगड म्हणजे कुंडीत असे असतात ना, ते खाली मारलेत लोकांना. बेकार पाणी मध्ये पाणी ते बघ, होळीमध्ये होळीत केलं मी. तर नॉर्मल पण कशी करायचे. फटाके दिवाळीत आपण फटाके फोडतो ना, तर नावडत्या निबर्षा घराबाहेर जाऊन कधी माळ बिळस लावलं? नाही काय एवढं नाही एवढे नाही होत आम्ही. मी आहे बंडखोर, एवढी नाही. कधी रस्त्यात मारामारी केली लास्ट? मी केली आहे. मी मुलाला मारलंय कॉलेजला असताना. तू नाही केलं? माझ्या बाबांनी मला मारलंय. अरे यार. रस्त्यात मारलंय. का? काही नाही, पेट्रोल भरत होतो तर ते पेट्रोलवाल्याने काहीतरी, खूप लहानपणीची गोष्ट आहे, तर तो काहीतरी ते पॉइंट चुकवत होता. मी म्हणालो तुम्ही चुकीचं करतायत वगैरे, तर तो अरेरावी करायला लागला. मग मी अरेरावी केली तर पप्पांनी मला मारलं. म्हटलं हा काय प्रॉब्लेम आहे यार. पण हे लहान असताना कायम घडतं ना, म्हणजे कोणत्या मित्राबरोबर मैत्रिणीवर भांडण झालं तरी पहिला ओरडा पहिला आपल्यालाच आणि पहिला मारही आपल्याला. हे असंच असतं. येस. सो इथे हे प्रश्न संपलेले Yes. आहेत आणि खरी आणि छान उत्तर दिल्यामुळे मज्जा आलेली आहे. आणि आता कॅमेऱ्याच्या मागे तुम्हाला दिसत नसेल तरी सुद्धा खूप जण थांबलेले आहेत. आमचं शूटिंग थांबलेलं आहे ह्या मुलीमुळे. कारण आमच्या मालिकेमध्ये खरंच एक खूप महत्वाचा ट्रॅक आहे. स्वराज आणि प्रीतीचा साखरपुडा होता Yes. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. हे जे माझे कपडे आहेत ते नेहमीचे कपडे नाही आहेत, तर काय आहे त्याच्या मागचं, त्यासाठी तुम्ही प्लीज बघा. तुम्ही सगळेजण बघतच आहात, त्यामुळे तसाच सपोर्ट तुम्ही आमच्या मालिकेला करा. टीव्हीवर जाऊन बघा, झी5 वर जाऊन बघा, कुठे आणि बघा. प्लीज रोज बघत राहा दीप ज्योती, रोज रात्री 8 वाजता झी मराठीवर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Thank you so आणि much. मालिकेसाठी आणि सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank आणि you. प्रसाद, आता ह्यावेळेसचा हा सेट साताऱ्यात नसल्यामुळे मी पुन्हा सेटवरती येणार आहे, त्याच्यामुळे please, हा, please, yes, yes. त्याच्यामुळे आमचं एक shoot वर्ष थांबू पूर्ण शकतं. कसं झालं हे कळलंच नाही, असं यावेळेस होणार नाही आता. डन डन डन. Yes, thank you, thank थँक्यू you. सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.